दिवाळी फराळामध्ये आज आपण बेसनपुरीचे लाडू बनवणार आहोत. तर बेसनपुरीचे लाडू बनवण्यासाठी 1 किलो इथे आपण विकतचं बेसन पीठ घेतलेलं आहे. तर 1 किलोचे आज आपण इथे बेसनपुरीचे लाडू बनवणार आहोत. तर संपूर्ण पीठ आपण इथे चाळून घेतलं. पाव चमचा याच्यामध्ये आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं करत पाणी घालून घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं आहे. तर पीठ मऊसूत होण्यासाठी याच्यामध्ये अर्धा चमचा तूप घालून घेतलं. छान असं मऊसूत पीठ आपण मळून घेतलं. आता याचे आपण उंडे तयार करून ठेवूया पुरीच्या आकाराचे, खूप छोटे नाही किंवा खूप मोठे नाही. तर अशा पद्धतीने आपण उंडे तयार करून घेतले. एक भांड्यामध्ये काढून घेतले. पोळपाटाला थोडंसं तेल चोळून घ्यायचं किंवा तूप चोळून घ्यायचं आणि छान अशा याच्या पुऱ्या मध्यम आकाराच्या आपल्याला लाटून घ्यायच्या. तर मी तूप चोळून छान अशा पुऱ्या बघा लाटून घेतल्यात. एक ताटामध्ये काढून घेतल्यात. 1.5 कप तूप आपण इथे कढईमध्ये घालून घेतलं. तूप चांगलं गरम झालं की याच्यामध्ये पुऱ्या आपल्याला छान कलर येऊपर्यंत अशा तळून घ्यायच्या. तर बघा किती मस्त कलर आलाय. अशा पद्धतीने संपूर्ण पुऱ्या आपल्या इथे तळून झाल्यात. तर बघा मस्त क्रिस्पी झाल्यात. खूप छान कलर देखील आला. आता आपल्याला ह्या अशा पद्धतीने चुरून घ्यायच्या आहेत. तर संपूर्ण पुऱ्या इथे मी चुरून एक ताटात घेतल्यात. मिक्सरचं भांडं घ्यायचं, थोडं थोडं घालून छान असं एकसारखं बारीक आपल्याला दळून घ्यायचे. बघा अशा पद्धतीने मी बारीक असं हे दळून घेतलं. जाडसर तुकडे जर असले तर ते तुम्ही चाळणीने चाळून सुद्धा घेऊ शकता. आता याच्यामध्ये आपल्याला वेलची पूड घालून घ्यायची आणि जे तूप आपलं पुऱ्या तळून शिल्लक राहिले ते सुद्धा याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचे. तर वेलची पूड घालून घेतली, तूपसुद्धा घालून घेतलं, छान असं एकत्र करून घेतलं. आता पाक बनवून घेऊया. 1 किलो बेसन पिठासाठी मोजून इथे मी 900 ग्रॅम साखर घेतली. साखर बुडेल एवढं पाणी घालून घेतलं. साखर ढवळून घ्यायची चांगली आणि एक तारी पाक आपल्याला बनवून घ्यायचा आहे. बघा मस्त अशी याची तार तुटते अशा पद्धतीचा पाक तयार करून घ्यायचा आहे. पाक तयार झाला, गॅस बंद केलाय. आता कोमट झाला की या मिश्रणावरती आपल्याला थोडा थोडा करत हा पाक घालून घ्यायचा आहे. तर खूप छान असे हे दामट्याचे लाडू किंवा डाळीचे लाडू, बेसनपुरीचे लाडू सुद्धा म्हणतात. तर खूप छान हे लाडू तयार होतात. तर दिवाळी स्पेशल आज आपण खमंग अगदी मस्त असे चविष्ट ही पारंपरिक पद्धतीने लाडू तयार केले. बनवून घेतलेला सर्व पाक आपल्याला या मिश्रणावरती घालून घ्यायचा, छान असं एकत्र करून घ्यायचं आणि 2.5 ते 3 तासासाठी याच्यावरती झाकण ठेवणे असं ठेवायचे. तर 2.5 ते 3 तासासाठी हे मी असं छान असं भिजू दिलं. छान असं पाकामध्ये हे मुरलेलं आहे आणि बघा मी याचा लाडूसुद्धा बनवून बघितला होता. आता याचे आपल्याला लाडू बनवून घ्यायचे. हाताला थोडंसं तूप चोळून घ्यायचं आणि छान असे हवे त्या आकारामध्ये लाडू बनवून घ्यायचे. तर बघा किती सुंदर असा लाडू तयार झालाय. आता ह्याच पद्धतीने सर्व लाडू इथे बांधून घेणारी दिवाळी फराळामध्ये आवर्जून केला जाणारा पारंपरिक आपला एकदम मस्त असा हा डाळीचा लाडू तयार झालाय. तर बघा ह्या पद्धतीने सर्व लाडू इथे बांधून घेतले. 1 किलो लाडूचे इथे आपले 40 ते 45 लाडू तयार होतात. तर बघा अशा पद्धतीने आपले मस्त डाळीचे लाडू तयार झाले. तोंडात टाकताच विरघळतील अशा पद्धतीचे आपले इथे डाळीचे लाडू हे तयार झालेले आहेत. एक लाडू आपण फोडून सुद्धा बघूया. तर बघा मस्त असे लाडू चविष्ट आपले हे तयार झालेले आहेत. तुम्ही सुद्धा फराळामध्ये या पद्धतीने नक्की बनवून बघा. व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी मनापासून सगळ्यांना धन्यवाद.